दुखावल्यानंतर दाखवलेल्या प्रेमाला खरंच काही अर्थ असतो का? एखाद्याला इतकं रडवायचं की त्याचे डोळे सुजून जावेत आणि नंतर मग आपणच विचारपूस करायची की नेमकं झालंय काय? हे खरंच प्रेम आहे की फक्त स्वतःच्या मनाची टोचणी कमी करण्याचा एक मार्ग आहे तेच कळत नाही. जेव्हा काचेवर तडा जातो ना तेव्हा ती काच पुन्हा चिटकवली तरी सुद्धा तो तडा कायम असतो. मनाचं सुद्धा अगदी तसंच आहे. ज्यावेळी माणसाला तुमच्या आधाराची, तुमच्या शब्दांची आणि तुमच्या मायेची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा तुम्ही दिलेली जखम ही नंतर दिलेल्या हजारो गुलाबांच्या फुलांपेक्षा सुद्धा जास्त जड, हेवी असते. शब्दांनी मन एकदा मोडलं गेलं की मलम लावण्यासाठी आलेल्या हातांमध्ये तो जुना ओलावा कधीही जाणवत नाही. प्रेम म्हणजे फक्त सॉरी म्हणणं किंवा महागड्या भेटवस्तू देणं होत नाहीये, असं थोडी आहे. प्रेम म्हणजे समोरच्याचं मन दुखावेल असं वागण्यापूर्वी 100 वेळा विचार करणं असतं. तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या एखाद्या कृतीमुळे समोरच्याच्या डोळ्यामध्ये पाणी येणार आहे, तर ते प्रेम कसं असू शकतं? मन दुखावल्यानंतर दाखवलेलं हे प्रेम बऱ्याचदा सांत्वन असतं, ते मूळ प्रेम नसतं. कारण खऱ्या प्रेमामध्ये समोरच्याला दुखावणं हीच सगळ्यात मोठी वेदना असते. आणि म्हणून कोणाचं मन जपायचं असेल तर ते वेळ असतानाच जपा. एकदा का विश्वास उडाला की मन दुखावलं गेलं तर नंतर कितीही प्रेम दाखवला तरी सुद्धा ते रिकामेपणाची जागा कधीही घेऊ शकत नाही.